मित्रांनो, ही घटना आहे चंदना नावाच्या एका महिलेची। चॅनलवर नवीन असाल तर अंधार कथा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, कारण अशाच प्रकारच्या क्राइम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोज आणत असतो। मित्रांनो, रात्रीचे 2:30 वाजले होते। संपूर्ण गाव गाढ झोपेत होतं, पण त्या जुन्या वाड्यातून येणारे दबक्या पावलाचे आवाज कोणाच्या तरी वासनेला आणि भीतीला जाग करत होते। खिडकीतून लावणीचा तो आवाज ऐकू येत होता। असा तो आवाज ऐकू येत होता आणि मग जोराचा किंकाळीचा आवाज ऐकू आला। आणि पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या तळपायची आग मस्तकात जाईल मित्रांनो। आणि पुढे काय घडलं असेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गावातली सुप्रसिद्ध सावित्रीवाडा ही जागा होती। तिथं गेल्या 2 वर्षात तिघांचे प्राण गेलेले होते, पण लोकांना माहीत नव्हतं की त्या भिंतीमागं काय दडलेलं आहे। गावचा मर्दानी ठरलेला भाऊराव पाटील, गावातलाच एक दलिंदर माणूस ज्याचं नाव घेतल्यावर पोरींच्या अंगावर काटा यायचा मित्रांनो, तोही त्या सावित्रीवाड्याच्या एका मादक रात्रीचा शिकार झाला होता। पण याचा संबंध फक्त भुताटकीशी नव्हता। भाऊरावला जशी रात्रीची थंडी अंगावर सरकायला लागली तसं त्याचं रक्त तपायला लागलं। त्याला माहीत होतं गावातली मस्त दिसणारी चंदना तिथंच राहत होती, जी आपल्या मऊ देहानं सगळ्या पुरुषांना वेड लावायची। ती आली की वाड्यातील भिंती थरथर कापायच्या। भाऊराव पाटील चंदनाला म्हणाला, चंदना, तुझ्या त्या नाजूक हातांनी मी तुला रात्रभर घट्ट धरून ठेवणार आहे। असं बोलत भाऊराव तिला भेटायला गेला, पण ती एकटी नव्हती। त्या काळ्या सावलीत कोणीतरी लपलेलं होतं। चंदनाला फक्त भाऊरावच नाही तर गावचा शिक्षक रमेश आणि पोलीस पाटील हरिहर यांच्या सोबतही शरीर सुखाच्या खेळात रंगलेली होती। पण तिच्या हसऱ्या ओठांच्या मागे एक वेगळंच रहस्य लपलेलं होतं। भाऊरावने चंदनाला मिठीत घेतलं। तो मस्त मजेत होता, पण तिथंच एका धारदार सूर्याने त्याचा गळा चिरला गेला। सगळ्या गावाला वाटलं भाऊरावचा आत्मा भूताने घेतला। पण खरं सांगू का, तो सुळकन मरताना फक्त चंदनाच्या डोळ्यातलं ते वासनेचं आणि प्रतिशोधाचं तेज दिसत होतं। भाऊराव म्हणाला, जेव्हा तू माझ्या शरीराचा लाभ घेतला होता तेव्हा माझ्या आत्म्याला मारलंस। आता फक्त शरीर गेलं, पण माझा आत्मा तुला तडपवणार आहे। अखेरचा श्वास घेता घेता भाऊराव असं म्हणून गेला। आणि त्या रात्री सावित्री वाड्यात पुन्हा एक माणूस मरण पावला। पण गावातल्या लोकांना फक्त त्या वासनेच्या किंकाळ्या ऐकू आल्या। चंदना आजही त्या वाड्यात एका मोकळ्या रात्री कोणाचं तरी शरीर सुख घेताना दिसते, पण ज्यांनी तिला हात लावला त्यांचे भूत बनून गावात फिरतात, असं तिथले लोक म्हणतात। मित्रांनो, ही क्राइम स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।